आपल्याला समालोचन करतील इंग्लिश कॉमेंट्रीमध्ये सर सुनील शिंदे चंदू सर. या अतिशय जे आज क्रिकेट बघताय तुम्ही 40 वर्षाचं जे क्रिकेट चालू आहे हे सर सुनील सरांचा मोठा हात आहे, मोठा सिंहाचा वाटा आहे. सर हे घ्या सर सुनील सर. So now the fourth quarter final match between Bandia Boys and Jai Mata Di. Just now we saw Bharat Lohar playing one of the finest innings of the day. Why is regarded as #1 best tennis player in India. Bharat Lohar winning the match on his own batting performance. So Prasad Sawant, I must call him as the Lalit Modi of Mathiran cricket. Yes. Fourth quarter final of the day is about to start and Grain. पहिला चेंडू संदीप वैदीचा थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तर मित्रांनो दोन बलाढ्य संघांमधील लढत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आपल्याला. जय माता दी वर्सेस चालू असणारा सामना बंड्या बॉईज. फलंदाजीसाठी मात्र नक्कीच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील ब्लास्ट अर्थातच अजित मोहिते. नक्कीच आता मात्र ऑन साइडच्या दिशेने चेंडू टटवला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. तर गोलंदाजी मार्कवर ज्या खेळाडूला या वर्षी सुप्रीमो चषकात मॅन ऑफ द सिरीजची कार मिळाली आणि तब्बल 3.25 लाख रुपयाचं पारितोषिक आपल्या ज्या एसपी संघाने जिंकलं, त्या जिंकण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्या खेळाडूने उचलला अर्थातच ग्लेन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर स्ट्राईकवर मात्र आता येतोय बंटी बराब, काळा चौकीचा हा खेळाडू. तर या स्पर्धेने मात्र सर्वच थरातून मात्र नक्कीच वाहवा मिळवलेली आहे, कारण ही स्पर्धा इंटरनेटच्या माध्यमातून जगभर जरी लाईव्ह दिसत असेल तरी या ठिकाणी देखील पाहणाऱ्यांच्या डोळ्याची पार न फिरताना दिसत आहेत. एवढे सुंदर सामने पाहायला मिळाले. या अगोदरचा सामना म्हणजे अशक्य प्राय असं मात्र नक्कीच विजय मात्र या ठिकाणी भरत लोहार यांनी मिळवून दिला. तर आपण नक्कीच टेनिस क्रिकेट मधील लिजेंड खेळाडू म्हणून का ओळखला जातो याची प्रचिती या ठिकाणी भरत लोहार यांनी करून दिली आणि याची देही याची डोळा अशी फलंदाजी पाहण्याचा योग आला. नक्कीच सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी मात्र या ठिकाणी नक्कीच उपलब्ध झालेली आहे होती, परंतु दरम्यानच्या काळात एक धाव अर्जित केली जाते. धाव संख्या 1 ने वाढते, 3 वर जाऊन पोहोचते. तर नक्कीच So now Grain once again showing why he is one of the best bowler. Just given 3 runs. तर सुनीलजी काय नक्की कशा प्रकारची तयारी तुम्ही गेली 2 ते 3 महिने करतायत या स्पर्धेविषयी आणि माथेरानच्या क्रिकेट विषयी? मी बरंच जाणून घ्यायचं इच्छुक आहे, परंतु तुमच्या तोंडातूनच. Definitely we watch now once again Grain just block out once again dot ball. कारण संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये या माथेरानच्या नक्कीच स्पर्धांची मात्र नक्कीच चर्चा चालू असते वर्षभर. आणि आपला नंबर माथेरानला कधी लागतो? नक्की बॅटची कडा घेतली, पाठीमागे चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच एक चांगला खेळाडू कधी म्हटलं जातं टेनिस क्रिकेट मध्ये सुनील सर? कारण आपला माथेरानला नंबर लागणं म्हणजे आपली गणना मोठ्या प्लेयर मध्ये झाली असं टेनिस क्रिकेट मध्ये म्हटलं जातं. तर ही सुरुवात तुम्ही 20 ते 25 वर्षापूर्वी केलेली आहे. Yes, almost 20 years back we decided to have some change in the Mathiran cricket, just to improve the quality of Mathiran cricket. We just try to have around 2 players from outside Mathiran, and that way what is our change. So the standard of Mathiran cricket is really improved only watching these players like Krishna, Bharata and Grain.
तर नक्कीच तुम्ही पाया रचला आणि प्रसाद सावंत मात्र कळस झाले आणि खरोखर तुम्ही जो नक्कीच मुहूर्तमेढ केली होती आज त्याच्यावर कळस रचण्याचं काम मात्र प्रसाद सावंत साहेबांनी केलेलं आहे. एवढं लाजवाब आयोजन की संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे दिपतील एवढं दर्जेदार आयोजन मात्र तुम्हा माथेरान वासियांसाठी एक नजराना तुम्ही भेट दिलेला आहे. गोल्डन स्टार क्रिकेट संघाच्या माध्यमातून आणि प्रसाद सावंत साहेबांच्या माध्यमातून एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली. तर नक्कीच मी काल देखील सांगितलं होतं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला पडलेली 2 गोड स्वप्न, एकाचं नाव भरत लोहार दुसऱ्याचं नाव ऋषिकेश वैद्य. Wow. Rishikesh is very famous for making change of pace. नक्कीच Professor. प्राध्यापक ऋषिकेश वैद्य मोठा फटका मात्र कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न अजित मोहितेचा. दोघांनी हे क्रिकेटमध्ये वय फॅक्टर कधीही महत्वाचा येत नाहीये कारण 41व्या वर्षी प्रवीण तांबे जो मात्र टेनिस बॉल क्रिकेटचा खूप मोठा खेळाडू आहे IPL गाजवताना आपल्याला दिसला कारण याच टेनिस बॉल मॅचलेस संघातून 10 वर्षाचं अव्वल दर्जाचं टेनिस बॉलचं क्रिकेट त्याने खेळलं आणि झपाटा या मुलुंडच्या अंडरआर्म क्रिकेटच्या संघातून कित्येक वर्ष अंडरआर्मचं क्रिकेट खेळलं. आज मात्र IPL गाजवताना आपल्याला दिसतोय. That's why what a shot. What a good feeding as well. Just saving the 2 runs on the boundary line there. Score क्या था? Score? Now, score with that 2, the score moves on to 6. Rishikesh. Once again, one more dot ball. See, look at Chandu, the way he's bowling Rishi. तर नक्कीच याला जादू म्हटली जाते, मॅजिक म्हटली जाते आणि कित्येक वर्ष आम्ही अव्वल क्रमांकाचे क्रिकेटपटू का आहोत कारण सुरुवातीला जर पाहिलं तर अमृत 11 संघाच्या माध्यमातून या खेळाडूने टेनिस क्रिकेट जगतावर आपली छाप सोडली आणि सध्या मात्र शिवाजी पार्क दादर अर्थातच एस संघातून आता मात्र रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. बंटी परबच्या बॅट मधून एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 7 अंकाचं महत्व सांगायचं झालं तर 7 ऑक्टोबर 1978 झहीर खान याचा जन्मदिवस आणि तब्बल 311 टेस्ट विकेट घेतल्यानंतर आता मात्र टेस्ट क्रिकेट मधून निवृत्त झालेला आहे. तर नक्कीच लाजवाब कामगिरी त्याची देखील भारतासाठी झाली. परंतु या ठिकाणी पाहूयात अजित मोहिते कशा प्रकारची कामगिरी करतोय ऋषिकेश वैद्य याच्या विरुद्ध. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेत चेंडू जरूर जातोय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. झेल मात्र सुटतोय आणि अजित मोहितेला जीवदान मिळतंय. तर खूप मोठा नक्कीच खेळाडू सध्याच्या घडीला मात्र जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या अजित मोहितेला या ठिकाणी जीवदान मिळतंय. षटक क्रमांक 1 संपतंय. धाव फलकावर धावा झाली ती 2 षटक संपतायत आणि धाव संख्या झालेली आहे ती 8 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. 2 षटक संपलेली आहेत. कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आणि 8 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजे नक्कीच या दोनही आयकॉन खेळाडूंनी गोलंदाजी केली. म्हणजे ग्लेनने गोलंदाजी केली आणि तदनंतर ऋषिकेश वैद्यने गोलंदाजी केली आणि दोन्हीही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर या ठिकाणी बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय, नव्हे तर रन घेण्यापासून परावृत्त केलंय या दोनही खेळाडूंना. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव, बॉलरचं नाव शेखर गोलंदाजीसाठी येतोय. अजित मोहितेसाठी गोलंदाजी करेल. तर काल मात्र उस्मान पटेलला बाद करण्याचा विक्रम देखील याच खेळाडूने केला होता. आज मात्र कशा प्रकारची कामगिरी करतो या महत्वपूर्ण अशा क्वार्टर फायनलच्या सामन्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजित मोहितेचा. तर झेल मात्र पकडला जातोय. जबरदस्त झेल. बाद होता अजित मोहिते.
तर अमोल सावंत यांच्याकडून गोलंदाज शेखर यासाठी अजित मोहितेच्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. तर चांगली कामगिरी केली तर या ठिकाणी कौतुक माथेरकर वासीय अर्थात क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक यांच्याकडून मात्र होताना दिसतंय. Chandu, this is a perfect combination in Banda Boys. What we see, the fielding is excellent. They're supporting the outsider players very well. Just we saw the excellent catch by Arun. टप्प्याचा चेंडू आणि फटका मारण्याचा प्रयत्न होता. फसला फटका मात्र जरूर फसतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 10 अंकाचं नक्कीच महत्व सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याने मात्र संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून नक्कीच खेळली गेली. आणि नक्कीच फुटबॉल मध्ये देखील आपण कित्येक खेळाडू पाहतो 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून. मेसी पाहतो आणि पेले देखील 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून नक्कीच खेळत होते. तर पाहूया धावफलकावर धावा देखील झालेल्या आहेत. त्या 10 धावा धावफलकावर जबरदस्त लढत पाहायला मिळते. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु माघारी पाठवलंय बंटी परब याने आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोल्डन स्टार क्रिकेट संघ व प्रसाद सावंत साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच या स्पर्धेमध्ये मैदानाचे विक्रम तर तुमचे नक्कीच मोडले गेले असतील कारण एवढी गर्दी. कारण स्त्रिया लहान मुले देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी रेकॉर्ड ब्रेकिंग क्राउड नक्कीच रेकॉर्ड ब्रेक झालेला असणार आहे. कारण नाईट स्पर्धा आहे म्हणजे जे दुकान विक्रेते वगैरे आहेत त्या देखील आपली दुकानं बंद करून या ठिकाणी येण्याचं काम केलं असेल. आणि बरेचसे असे खेळाडू असतील ज्यांचे पालक जे कधी मॅच पाहायला आले नसतील परंतु ही नाईट स्पर्धा आहे आणि आपल्या पाल्याचा खेळ पाहण्यासाठी ते नक्कीच या ठिकाणी उपस्थित झाले असतील. तर पुन्हा एकदा बंटी परबच्या बॅट मधून मात्र ऑन साइडच्या दिशेने फटका मारला जातोय. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न बंटी परब कडून. 2 धावा पुन्हा अर्जित करतोय आणि धावसंख्या 2 ने वाढते जाऊन पोहोचते संघाची धावसंख्या 13 धावा संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. अलौकिक असा खेळ तुम्हा आम्हा भारतीयांना वेड लावणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. तुम्हा आम्हा भारतीयांचा श्वास असणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. क्रिकेट इज रिलीजन इन इंडिया. नक्कीच भारताचा धर्म क्रिकेट आज जरूर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता मात्र हवेत चेंडू जातोय. ऋषिकेश वैद्य चेंडूच्या खाली खेळाडू बाद. धन्यवाद. तर शेखर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याने काल उस्मान पटेलला बाद केलं, आज बंटी परबला बाद केलं, अजित मोहितेला बाद केलं. तर या स्थानिक खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली कामगिरी. 3 आयकॉन खेळाडूंना मात्र माघारी पाठवण्याचं काम या खेळाडूने केलेलं आहे. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून शिकण्यासारखं हेच आहे. मोठमोठ्या खेळाडूंच्या संगतीने खेळायला तर मिळतच आहे, अनुभव मिळतोय आणि त्यांना जर बाद केलं तर खूप मोठा नक्कीच त्यांना अनुभव मिळणार आहे आणि ताकद देखील तेवढीच मिळणार आहे. अनिलजी मोठा फटका समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी. नक्कीच काय कॉन्फिडन्स बिल्डअप झालाय. मोठी विकेट काढल्यानंतर अजित मोहितेचा नक्कीच या गोलंदाजाचा. धन्यवाद डीजे. Yes. So now that's an excellent performance by Banda Boys. I think this is the first match so far of the tournament. Not a single boundary is scored by any batsman. नक्कीच चांगली गोलंदाजीच्या जोरावर या बंड्या बॉईज संघाने सर्वांना आश्चर्यचकित केलंय आणि नव्हे तर संपूर्ण स्पर्धेमधील त्यांची कामगिरी जर पाहिली तर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी या तीनही फॉर्मॅट मध्ये उजवी कामगिरी या बंड्या बॉईज संघाकडून. नक्की सर. चंदू सर, ही आता जी टीम आहे माझे मित्र बंड्या बॉईज, कुलदीप जाधव यांची टीम आहे, नवीन टीम आहे.
ह्या वर्षी माथेरानची. आणि आत्ताच नानू हा प्लेअर आहे, याच्यासाठी अमोल सावंत यांच्यातर्फे 500 रुपये बक्षीस झाले. आणि बंड्या बॉयचे कोच आहेत माझे पाठीमागे कुलदीप जाधव, यांची नवीन टीम आहे. नवे आहेत परंतु छावे आहेत. Now we must give credit to Raju Bhai, the way he has really planned his team. In his first appearance, this tournament, this team has not lost even single match. They are winning. They have won all the matches so far they have played. टप्प्याचा चेंडू And पाहिला. this, watch that, आणि a good नक्की. catch, excellent catch. Once again, Banda Boy showing why they are excellent in the field as well. Good catch. That, भगव्याचा नवशिखरात झेंडा फडकू दे. शिवसेनेचा अवघ्या महाराष्ट्राचा, शिवसेनेचा अवघ्या महाराष्ट्राचा. धन्यवाद डीजे. तर 14 धावांवर मात्र या ठिकाणी गाडी थांबलेली आहे, पुढे जातच नाही आहे. एवढी जबरदस्त गोलंदाजी या संघाकडून पाहायला मिळते आणि त्याला जोड कुणाची मिळते तर क्षेत्ररक्षकांची मिळते. आणि ती जर जोड असे आहे म्हणूनच या ठिकाणी पाहायला मिळते चांगले चांगले झेल घेतलेले आहेत. जे अगोदर बऱ्याचशा संघाकडून त्या चुका झाल्या परंतु या संघाकडून ती चूक पाहायला मिळत नाहीये. आणि त्यामुळेच की काय की फक्त 14 धावांवर आतापर्यंत सीमित ठेवण्यात आलेला आहे. 3 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती केवळ 14. निच्चांकी धावसंख्येच्या दिशेने मात्र हा संघ जाताना दिसतोय. जय माता दी. आणि बंड्या बॉईज संघ, कारण बंड्या बॉईज हे नाव आलं की मुंबईतील एक व्यावसायिक संघ आहे. बंड्या बॉईज म्हणजे संतोष बंड यांचा संघ राजेंद्र 11 सांताक्रूज या नावाने देखील ओळखला जातो. आणि आज माथेरानमध्ये देखील त्याच नावाचा बंड्या बॉईज संघ पाहायला मिळतो. असलम शेख, मंदार गरुडे, पापे, कितीतरी मोठमोठी नावं काट्या राजू त्या संघात देखील आहेत. तर पाहूया या देखील बंड्या बॉईज संघातील नावं नक्कीच मोठमोठी माथेरानमधील काही दिवसांनी आपल्याला पाहायला मिळतील. बाईच्या स्वरूपातील धाव. तर भरत वाघेला, चुवा ही नावं देखील त्या संघातून आली होती. पाहूया तसंच कामगिरी या नवनवीन खेळाडूंकडून पाहायला मिळते का. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने. ऋषिकेश वैद्य चेंडूवर एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने थ्रो आणि 2 धावा मात्र या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, तब्बल जाऊन पोहोचते ती 17 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा सज्ज होतोय कुमार. समोरच्या नक्की जाता का डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे आणि हीच त्यांची जमेची बाजू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. शब्द घुमू दे दूर दूर गगनात. भगवा तुझा भगवा, भगवा तुझा भगवा, भगवा तुझा भगवा, भगवा तुझा भगवा. 1 to go. 18 धावा धावफलकावर आहेत. आणि आणखीन एक खेळाडू जर चांगलं क्षेत्ररक्षण असेल तर क्षेत्ररक्षण जर इंटरनॅशनल क्रिकेटचा आढावा घेतला तर जॉन्टी रोड्स हा क्षेत्ररक्षक ज्या वेळेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आला आणि संपूर्ण जगाने क्षेत्ररक्षकांची दखल घेण्यास सुरुवात केली. परंतु त्याही अगोदर नाव घेतलं जातं नक्कीच भारताचे एकनाथ सोलकर. सिल्ली पॉइंटला उभे राहून मात्र कित्येक झेल मात्र त्यांनी मात्र जरूर घेतले होते. परंतु जॉन्टी रोड्स याने मात्र संपूर्ण क्रिकेटचा कायापालटच करून टाकला त्यांच्या आगमनानंतर. 1 धाव मात्र जरूर मिळते. पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का. आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. आणि पाहूया तिसऱ्या धावेत त्याचं रूपांतर होतंय का. परंतु 2च धावांवर समाधान मानावं लागेल. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 20 धावांवर. 4 षटकांमध्ये धावसंख्या मात्र संघाची झालेली आहे ती केवळ 20 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक निच्चांकी धावसंख्या मात्र करण्याचा बहुमान म्हणणार नाहीये मी का. आणि नक्कीच ती झालेली आहे जय माता दी या संघाची. धमन्यामध्ये हृदयामध्ये तुमचा सदा वास असो. छत्रभावर साहेबांचे सदोदित नाव. धमन्यामध्ये
धन्यवाद धन्यवाद डीजे. तर नाणेफेक करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. पहिल्या सेमीफायनल सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. मुकद्दर वर्सेस नंदूज अश्वपाल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण कृपया नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. तर विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 21 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे आणि 21 धावांची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसते. अर्थातच दोन नामवंत खेळाडू SP11 दादर या महाराष्ट्रातील अव्वल संघाचं मात्र सध्या प्रतिनिधित्व जे दोन खेळाडू करतात तेच मात्र मैदानात उतरताना दिसत आहेत. ऋषिकेश वैद्य आणि संदीप वैती उर्फ ग्लेन ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. तर पाहूया या नक्कीच आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जात आहेत हे दोन खेळाडू. तर आज मात्र माथेरान नगरीसाठी मात्र अभिमानाची गोष्ट आहे. आज संपूर्ण जगाच्या नकाशात भारतातील मात्र प्रसिद्ध असणारं थंड हवेचं ठिकाण आज मात्र संपूर्ण जगभरात टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावर जाऊन पोहोचलंय. तर नाणेफेकीसाठी चंद्रकांत चौधरी साहेब प्रत्येक जिंकणाऱ्या मॅचला ज्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. माथेरान शहर प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करतो चंद्रकांत चौधरी साहेब आपण विनंती करतो नाणेफेक करण्यासाठी यायचंय. तर मुकद्दर आणि नंदू अश्वपाल दोन्ही संघाच्या कर्णधार या ठिकाणी आलेत का? दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय नाणेफेकीसाठी. पहिल्याचे चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वेअर कटच्या माध्यमातून पाहायला मिळतो. लाजवाब फटका 4 धावांसाठी. तर पहा लाजवाब फटकाबाजी या ठिकाणी showing his class. Yeah, that's a good ball, over pitch ball. Rishikesh trying to hit it on drive, but ball picking on his forward through. So first ball which कॅप्टन मुकद्दर या ठिकाणी त्वरित यायचंय. नंदू अश्वपाल कॅप्टन या ठिकाणी यायचंय. पुन्हा एक सुरेख फटका गॅप धोंडण्यामध्ये नक्की शोधण्यामध्ये मात्र या ठिकाणी यशस्वी झालाय ऋषिकेश वैद्य. आणखी एक चौकार. दोन चौकार या ठिकाणी मारले गेले. तर तुम्ही दोघी खेळाडूंचा खेळ पहा म्हणजे तुम्ही भरत लोहार यांचा खेळ पहा तुम्ही ऋषिकेश वैद्य यांचा खेळ पहा कारण ही दोघेही खेळाडू क्लासच्या जोरावर इतके वर्ष चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळलेले आहेत. class and experience. Look at him once again. पुन्हा एकदा एक playing that लाजवाब slip shot. फटका पाहायला मिळतोय. प्राध्यापक ऋषिकेश वैद्य ब्रँडेड फटका. धन्यवाद डीजे. तर पहिल्या सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल झालाय तो जिंकलाय तो मुकद्दर संघाने. निर्णय कळवायचा आहे. ऋषिकेश वैद्य या ठिकाणी मात्र सर्वांची मनं जिंकून घेतोय. लाजवाब फटके क्रिकेटच्या पुस्तकातील फटके आकर्षक फटके देखणे फटके राजस फटके ऋषिकेश वैद्यच्या बॅट मधून मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या मात्र नक्कीच आहे ती तब्बल 12 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 21 धावांची आवश्यकता असताना अजूनही 9 धावा आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आता पुन्हा एकदा मात्र एक कव्हरच्या झोन मध्ये मात्र क्लास काय असतो तो मात्र या ठिकाणी दाखवून दिलाय. पुन्हा एकदा ऋषिकेश वैद्य 4 धावा. डीजे. तर पूर्वीचा काळ म्हणजे शंतनू गायचोर उमेश मांजरेकर कल्याणी घोरपडे अमित गोल नक्कीच या नंतरची जी पिढी आली त्या दोन पिढीतील मात्र हे दोन महानायक भरत लोहार आणि ऋषिकेश वैद्य. उद्या मात्र बक्षीस समारंभ
राम मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या स्पर्धेचा ज्या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि घोडा कुणाला मिळणार तर उद्या संध्याकाळी 7 वाजता आपल्याला कळणार आहे. राम मंदिर या ठिकाणी सर्वांनी नक्कीच जमायचं आहे आणि त्या ठिकाणी या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि मॅन ऑफ द सिरीज देखील त्या ठिकाणी महिला आणि नक्कीच बालकांसाठी देखील सूचना आहे. सर्वांनी त्या ठिकाणी जमायचं आहे. अजित मोहिते पुन्हा एकदा एक आकर्षक फटका आणि लाजवाब फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वीप फटका पाहायला मिळतोय ऋषिकेश वैद्यच्या बॅट मधून 4 धावा. या मातीतील आम्ही माणसे या मातीचे ऋण फेडू शिवसेना शिवसेना कल्याणाचे बांधून कंकण जिद्दीने कामास भिडू शिवसेना शिवसेना या मातीतील आम्ही माणसे या मातीचे ऋण फेडू कल्याणाचे बांधून कंकण जिद्दीने कामास धन्यवाद डीजे. तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय ऋषिकेश वैद्यची लाजवाब फलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि सर्वांची मनं जिंकून घेतली. मैदानाच्या चौफेर स्क्वेअर कट मारला, नक्कीच कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह मारला, स्वीपचा फटका मारला आणि अनिलजी बऱ्याच कालावधीनंतर अशा प्रकारची नक्कीच चंदू सर, मी सुद्धा क्रिकेटचा चाहता आहे आणि माझा हा आवडता खेळाडू आहे ऋषी वैद्य. कारण मी गेली 20 वर्षे मुंबईमध्ये क्रिकेट बघतो आणि सर्वात जसा ऑस्ट्रेलियाचा प्लेयर कसा मार्क आहे तसा हा आपला इंडियाचा मार्क आहे.